मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा कालावधी जे आहे ते संपत चाललेला आहे। अवघे काही आता मिनिट बाकी आहेत, त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर ते जे आहे ते आता पुढची भूमिका आपली स्पष्ट करणार आहेत। त्या अगोदर कोकणामध्ये रामदास कदम आणि नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे। या वक्तव्याचं मराठवाड्यातील मराठ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। मराठा महिला आहेत आपल्यासोबत। काय सांगाल ताई, एक मराठा आरक्षणासंदर्भात तुमची मराठा महिला म्हणून काय भूमिका? खरं तर माझं संपूर्ण समर्थन मनोज जरांगे पाटलांना यासाठी आहे, कारण मुळात असा मुद्दा आहे की जरांगे पाटलांना समर्थन का मिळतंय हा पण विचार करण्याची गोष्ट आहे। कारण त्यांनी जो आहे तो सामान्य मराठ्यांचा जो मुद्दा आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती म्हणजे ती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत। आणि मुळात जरी मराठा समाज पूर्वी खूप सधन होता किंवा जमीनदार होता, पण आज अशी परिस्थिती नाही आहे। मराठा तरुण हा 1-1, 2-2 एकर जमिनीवर आलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 100-200च्या वर मुलं तुम्हाला असे बेरोजगार दिसतील। की सरकारनं आरक्षण कुठल्या पद्धतीने मराठ्यांना द्यायला पाहिजेत, काय मागणी असणार आहे तुमची? सध्याच्या परिस्थितीत जी मागणी जरांगे पाटलांची आहे ती मला योग्य वाटते, कारण जरी समजा मराठा समाज हा एक असला तरी पण त्यामध्ये जर आपला फायदा होत असेल तर कशासाठी आपण त्या पोटजाती करायच्या आहेत, कशासाठी आपल्याला वेगवेगळं म्हणून म्हणायचं आहे? जर आपण सगळे एकच आहोत आणि एकाच पद्धतीने जर समजा आपल्याला सगळ्या आपल्या लोकांचा फायदा होणार असेल तर ही मागणी योग्य आहे असं मला वाटतं। जरांगे पाटील जे मागण्या मागत आहेत ते योग्यच असल्याचं मराठा महिलांनी सांगितलं आहे। आपल्यासोबत अजून काही बांधव आहेत, काय सांगाल सर? कोकणामध्ये रामदास कदम आणि नारायण राणे म्हणतात की कोकणातील मराठ्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र नको आहे, आरक्षण नको आहे। मला तर वाटते की पूर्वीचे नारायण राणे राहिलेलेच नाहीत। जसजसं जरांगे साहेबाचं अल्टिमेटम जवळ येत आहे तसं यांच्या पायाखालची वाळू घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं हे अचानक काही स्टेटमेंट द्यायला लागलेत। मला सांगा तुम्ही 96 कुळी 92 कुळी हा असा महाराष्ट्रामध्ये वाद असू शकत नाही। मी माझं तुम्हाला वैयक्तिक उदाहरण सांगतो। माझी पत्नी विदर्भातली आहे, ती कुणबी, मी मराठवाड्यातला आहे, मी मराठी, मग आमचा मुलगा काय झाला? अशा प्रकारचा भेद करून फक्त दिशाभूल करण्याचं काम। हा सवाल तुम्ही टाकला आता, माझी पत्नी कुणबी, मी मराठा तर आणि माझा मुलगा का, हा सवाल कुणासाठी आणि कुणाला सवाल आहे? हा माझा शासनाला सवाल आहे, कारण आम्ही ऑलरेडी ओबीसीमध्ये असताना 1931ची जनगणना झाली, त्यावेळेस ओबीसीची संख्या 54% दाखवलेली आहे। मला सांगा मग आज तुम्ही जनगणना करा, ओबीसीची लोकसंख्या 54% भरते का? 27% आरक्षण त्यांना दिलं आहे। म्हणजे त्या काळामध्ये आम्ही ऑलरेडी मराठा समाज ओबीसीमध्ये होतो। फक्त नंतर काय केलेलं आहे की मराठा समाजाला अलगद पद्धतीनं वगळण्यात आलेलं आहे आणि राहिलेलं रिझर्वेशन या बाकीच्या ओबीसी लोकांनी काय केले की स्वतःमध्ये सगळं वाटप करून घेतलेलं आहे। त्यामुळं आम्ही ओबीसीच आहोत, आम्ही कुणबीच आहोत। मराठा आणि कुणबी याच्यात कुठंही फरक नाही। सगळ्यात मोठं उदाहरण शिवाजी महाराजाचं आहे। शिवाजी महाराजाचं आजूळ विदर्भातलं ते कुणबी, छत्रपती शिवाजी महाराज 96 कुळी, मग 96 कुळी आणि कुणबी असा भेद कुठून आणला? आणि माझा नारायण राणे साहेबांना सवाल आहे, तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका। सामान्य गोरगरिबाच्या पोटावर पाय कशामुळे द्यायले तुम्ही? आज आमच्या तरुण आत्महत्या करत आहे त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुमची फॅमिली वेलच सेटअप झाली, तुम्हाला त्याची गरज नाही। तुमचा मुलगा स्टेटमेंट वेगळं देतो, तुम्ही वेगळं देता। याचा अर्थ आम्हाला असं वाटायला की राणेसाहेब तुमचा बोलवता धनी आता कोणीतरी दुसराच आहे। रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या ताफ्यावर आणि सभेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एवढ्या गाड्या ताफ्यामध्ये कुठून येतात? मराठा समाज बहुसंख्य नाही, प्रत्येक मराठ्यानं स्वतःची फुल नाही फुलाची पाकळी जरी मदत केली तरी किती करोडोनं अशा गाड्या उभ्या राहू शकतात। आणि मनोज जरांगेसारखा प्रामाणिक माणूस या ठिकाणी भेटला, त्यांना मॅनेज होत नाही, त्यामुळं त्यांचे पायाखालची वाळू सरकती आहे। त्यांना कोणत्याही पद्धतीनं कसं जरांगेला ब्लॅक करता येईल या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत, परंतु आता ते शक्य नाही। सर्वसामान्य मराठ्यांना या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सर्वांच्या पॉलिसी माहीत झालेल्या आहेत। त्याच्यामुळे यांच्या कोणत्याही स्टेटमेंटला काही महत्त्व नाही। आम्ही मराठाच आहोत, आम्ही कुणबीच आहोत। निश्चितच जे वक्तव्य करतात त्यांच्या ज्या पायाखालची वाळू सरकल्याचं मराठा बांधव सांगत आहेत। अजून काही मराठा बांधव आहेत, काय सांगाल? कोकणामधल्या मराठ्यांना रामदास कदम आणि नारायण राणे म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबीतून आम्हाला आरक्षण पाहिजेत नाही। मुळात नारायण राणे असतील आणि रामदास कदम असतील, हे जे नेते आहेत ते प्रस्थापित नेते आहेत। यांच्या 10-10 पिढ्या बसून जरी खातो म्हणले तरी त्यांच्या प्रॉपर्ट्या सरणार नाहीत आणि हे आजच असे स्टेटमेंट देत आहेत। याच्या अगोदर ह्यांनी कधीच असं केलेलं नाही। स्वतः राणे समितीचे राणेसाहेब अध्यक्ष होते तेव्हा त्यांनीच कुणबी आणि मराठा एक आहे असं त्या अहवालात नमूद केलेलं आहे। त्यामुळं या आजच्या घडीला मराठा समाजाची, मराठवाड्यातल्या मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे?
या आजच्या घडीला यापुढे आमचं तर म्हणणं आहे की जसे ओबीसीचे नेते ओबीसीसाठी एकत्र होतात, तसेच मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार असतील यांनी पक्षाची लक्तरे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाचं खुलं समर्थन करावं, किंवा येणाऱ्या काळात या आमदार खासदारांना मराठवाड्यातील जनता रस्त्यावर फिरू देणार नाही. जरांगे पाटील जे आज निर्णय घेणार आहेत त्या निर्णयामागं मराठवाड्यातला मराठा समाज कसा उभा राहणार आहे? जरांगे पाटील हा एक प्रामाणिक नेतृत्व आणि पूर्ण समाजानं, मराठवाडाच नसून पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज जे आहे ते जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभंच असल्याचंच मराठी आंदोलनकर्ते सांगत आहेत. काय सांगाल, आज जरांगे पाटील त्यांचं जे आहे ते पुढचं काय करणार आहेत, ते घोषित करणार आहेत, ह्यावर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? जरांगे पाटलाचे आम्ही 100% पाठीमागे आहोत. जरांगे पाटील जे सांगतील तेच करणार आम्ही. आणि मला एक म्हणायचं, सगळ्या नेत्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहेत. शरद पवार असो, अजित पवार असो, सुप्रिया सुळे असो, यांना ओबीसी चालते, मग आम्हा मराठ्याला का नाही? आम्ही गरीब मराठी आहेत, आम्हाला जगू द्या म्हणा. या नेत्याला सांगणं माझं कणकण आहे. निश्चितच जे ओबीसी नेते असतील किंवा मराठा नेते असतील यांच्याकडं सुद्धा ओबीसीचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप जे आहे ते या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेडके, टीव्ही9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.